नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा। समृद्धी महामार्गावरचा टोल हा स्टेट गव्हर्नमेंटचा हा महामार्ग आहे आणि त्याच्यामुळे त्या टोलची सगळी जिम्मेदारी स्टेट गव्हर्नमेंटची। समृद्धी महामार्गावर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी गाडीचा फेरफटका मारला आणि समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा चालू झाला। हे सगळं असताना पण दिव्यांगजनाच्या गाडीला मात्र या टोलवर माफी नाही, या रोडवर टोल माफी नाही। समृद्धी महामार्गाच्या कमिटीने एक परिपत्रक काढलं जे की 23 मे 2023 याच्यामध्ये सूट कोणाला मिळते आणि टोल दर काय याच्याबद्दल सविस्तर लिहिले। तर याच्यामध्ये महामहिम राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, उपपंतप्रधान त्यापासून घेऊन मुख्य न्यायाधीश, राज्यपाल याच्यासह शववाहिका आणि रुग्णवाहिका यांना टोल माफी आहे। आणि त्याच्यानंतर आणखीन एक सर्क्युलर आलं की इलेक्ट्रिक वाहनासाठी पण सूट देण्यात येते। हे सगळं असताना दिव्यांगजनाच्या वाहनाला सूट दिली जात नाही। दिव्यांगजनाच्या वाहनाला ज्यावेळेस दिव्यांगजनाचं वाहन टोलवर जाते त्यांच्याकडे UDID कार्ड आहे, स्वतःच्या मालकीची गाडी आहे, मग त्या RC कार्डवर अडॅप्टेड व्हेकल लिहिलेला असू द्या किंवा दिव्यांगजन ओनरशिप। मी बोलतोय थोडंसं या व्हिडिओमध्ये नेमकं या दोन्हीमध्ये फरक काय। या टोलवरचे जे कर्मचारी आहेत ते त्या दिव्यांगजनालाच प्रश्न विचारतात आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांनी परिपत्रक दाखवतात की आमच्या या परिपत्रकामध्ये दिव्यांगजनाला टोल माफी असं कुठेही लिहिलेलं नाहीये। ते परिपत्रक पण आपण स्क्रीनवर पाहताय। हे सगळं होत असताना जर एकनाथ शिंदे जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी या समृद्धी महामार्गासाठी खूप मोठे प्रयत्न केले आणि ते समृद्धी महामार्गाचे चेअरपर्सन्स आहेत। त्याचबरोबर मेघाताई बोर्डीकर ज्या की को चेअरमन आहेत या समृद्धी महामार्गाच्या आणि अनिल कुमार गायकवाड जे की व्हाईस चेअरमन आहेत या समृद्धी महामार्गाचे। या तिन्ही संवेदनशील लोकांनी तर माझी आजच्या व्हिडिओतून माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण या गोष्टीत जातीने लक्ष घालावं आणि हा टोलचा जो प्रॉब्लेम आहे, दिव्यांगजनांना टोल माफीचा जो समृद्धी महामार्गावरचा प्रॉब्लेम आहे तो ताबडतोब सोडवावा। बरं, हे बोलण्याच्या मागचं कारण आम्ही काही मनाने बोलत नाहीये। केंद्र शासनाचं एक परिपत्रक आहे ज्याचा क्रमांक आहे 11036/57/2020 MVL। हे परिपत्रक काढले मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे 3 फेब्रुवारी 2023 रोजी हे परिपत्रक काढलंय आणि या परिपत्रकामध्ये नमूद केलेले नियम म्हणजे अडॅप्टेड व्हेकल किंवा दिव्यांगजन ओनरशिप। अगोदर अडॅप्टेड व्हेकल होतं म्हणजे दिव्यांगजनाच्या वाहनामध्ये बदल करायचे आणि ते बदल केलेले जे वाहन आहे ते RTO ऑफिसमध्ये अडॅप्टेड व्हेकल म्हणून नोंद करायची आणि त्याच्यानंतर त्याला रोड टॅक्स मध्ये सूट द्यायची। पण या परिपत्रकानुसार मात्र थोडेसे बदल झाले। दिव्यांगजन स्वतः गाडी चालवत असन किंवा तो ड्रायव्हर जरी ठेवून स्वतः प्रवास करत असन तरी पण त्या दिव्यांगजनाच्या गाडीवर अडॅप्टेड व्हेकल किंवा दिव्यांगजन ओनरशिप म्हणजे आतापर्यंत ओनरशिप ही बाकीच्या घटकांना, शाळेची गाडी वगैरे यांना ओनरशिप होती, पण आता दिव्यांगजनाच्या वाहनाला पण दिव्यांगजन ओनरशिप लिहून मिळतं। आणि याच नियमाच्या आधारे जे की अडॅप्टेड व्हेकलला फायदे होत होते तेच फायदे RTO कार्यालयातून, महाराष्ट्राच्या RTO कार्यालयातून दिव्यांगजन ओनरशिप असलेल्या वाहनाला पण मिळतात, म्हणजे रोड टॅक्स सूट वगैरे हे सगळं असताना मग आपण टोलवर, समृद्धी महामार्गाच्या टोलवर या सगळ्या गोष्टीचा विचार का करत नाही? कारण मग सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेले परिपत्रक चुकीचे आहेत का की फक्त ते एकाच प्रयोजनासाठी वापरायचे, दुसऱ्या प्रयोजनासाठी वापरायचे नाही असं काही आहे का? आता आणखीन एक गोष्ट आहे, या परिपत्रकाचा आधार जो महाराष्ट्रासाठी रोड टॅक्स माफ करताना घेतला जातो ते महाराष्ट्राचं परिपत्रक आहे 169। या परिपत्रकानुसार हे सगळं केलं जातं। आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांनी मोफत फास्टॅग साठीची एक संपूर्ण प्रक्रिया SOP ज्याला आपण म्हणू स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, तर SOP 9 नोव्हेंबर 2019 ला प्रसिद्ध केली। त्या SOPचा आधार घेऊन प्रत्येक दिव्यांग त्या SOPच्या नियमानुसार नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करतो, त्या ठिकाणची पूर्ण प्रक्रिया करतो आणि त्याच्यानंतर दिव्यांगजनाला IHMCL म्हणजेच इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड कडनं एक्झेम्प्टेड म्हणजे फ्री फास्टॅग मिळतो। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हा एक्झेम्प्टेड फास्टॅग माझ्या गाडीवर पण होता किंवा ज्या दिव्यांगजनाच्या गाडीवर आहे त्या दिव्यांगजनाची गाडी त्या समृद्धी महामार्गाच्या टोलवरनं पास होते। ज्यावेळेस गाडी पास होते त्यावेळेस जर एक्झेम्प्टेड गाडी असेल तर त्या टोलवरच्या स्क्रीनवर लिहून येते एक्झेम्प्टेड व्हेकल म्हणून
आणि 0 टोल कटतो। मग हे जर होतंय की समजा एक्झेम्प्टेड फास्टॅग IHMCL ने दिलेलं जर हे फास्टॅग परमिट होतंय समृद्धी महामार्गावर, तर मग ज्या दिव्यांगजनाने एक्झेम्प्टेड फास्टॅग साठी अर्ज केलेला आहे, कारण कुठलाही दिव्यांगजन हा मनस्ताप सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीये, आणि का करावा? जर तो दिव्यांगजन आहे, त्याने सगळी प्रक्रिया करून गाडी विकत घेतली आहे, मग ती नवीन असो जुनी असो, RTO ऑफिस मध्ये त्यांनी स्वतःच्या गाडीवर अडॅप्टेड व्हेकल RC कार्डवर अडॅप्टेड व्हेकल लिहिलेलं आहे, किंवा मग दिव्यांगजन ओनरशिप लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांनी पुढची प्रक्रिया केली आहे, ती प्रक्रिया म्हणजे एक्झेम्प्टेड फास्टॅगची। पण अशात हे जाणवतं की एक्झेम्प्टेड फास्टॅग मिळण्यासाठी, आता समजा माझी एक नवीन गाडी आहे, मी पहिली गाडी विकली आहे, त्याचं फास्टॅग मुंबईच्या नॅशनल हायवेच्या RO ऑफिसर एक मॅडम आहेत, त्या खूप कॉपरेट करतात दिव्यांग बांधवांना। त्यांनी मला सांगितलं जुनं फास्टॅग काढून टाका, मी काढून टाकलं, आणि त्याच्यानंतर नवीन जी गाडी घेतली त्याच्या फास्टॅगसाठी अप्लाय केलं, त्याच्यात काही त्रुटी होत्या, आणि त्याच्यानंतर त्या त्रुटी मी दुरुस्त करून परत रिअप्लाय केलं, फॉर्म वगैरे थोडासा चुकला होता। हे सगळं असताना पण म्हणजे जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत मला ते फास्टॅग मिळालेलं नाही। याला मी दोषी आहे का? एक माझं उदाहरण सांगितलं, याला मी किंवा तो दिव्यांग बांधव दोषी आहे का? त्यांनी तर सगळी प्रक्रिया केली, त्याच्या मेलवर मेसेज येतोय की तुमच्या फास्टॅगची प्रक्रिया RO मधनं सँक्शन झाली आहे, CO मध्ये अप्रूव्ह व्हायचं राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला तो दिव्यांगजन दोषी कसा? आणखीन एक गोष्ट आहे, या SOP मध्येच मी आता जे तुम्हाला 9 नोव्हेंबर 2019 SOP म्हणलो, या SOP मध्येच एक क्लॉज आहे की जर त्या जी गाडी टोलवरनं जाणार आहे त्या गाडीकडं त्या गाडीच्या RC बुकवर आणि प्रॉपर त्या दिव्यांगजनाचं नाव असेल आणि व्हॅलिड ID असेल, आमचं व्हॅलिड ID कोणतं आहे? UDID कार्ड। तर हे जर व्हॅलिड ID असेल तर मात्र त्या गाडीला टोल मधून म्हणजे तुमच्या टोल टॅक्स मधून माफी मिळायला पाहिजे। हे सगळं म्हणजे आरशासारखं क्लिअर आणि स्पष्ट असताना पण महाराष्ट्र शासन, ज्या महाराष्ट्र शासनाने भारतातील पहिलं दिव्यांग मंत्रालय खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वात जर पहिलं दिव्यांग मंत्रालय केले, तर मग महाराष्ट्रामध्येच दिव्यांगजनाला अडचणी का? हा मात्र प्रश्न प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनात पडतोय। आणि आजच्या व्हिडिओतून परत एकदा मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय मेघाताई बोर्डीकर मॅडम, या दोघांनाही विनंती करतोय की आपण ताबडतोब या संबंधीचं परिपत्रक काढावं, समृद्धी महामार्गाच्या प्रत्येक टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला याच्याबद्दल माहिती द्यावी। आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो, अपेक्षा ठेवतोय की हे परिपत्रक लवकर निघेल आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दिव्यांगजनाला याच्यामुळे मनस्ताप किंवा त्रास होणार नाही।